झाले बधीर तुम्ही पोरांसाठी. बर, तुमचा पोरगा तुमची संपत्ती सांभाळू शकतो याची तुम्हाला गॅरंटी आहे का? नाही. मग तुम्हाला हा कुटाणा करायला सांगितलं कोणी? म्हणजे पहिला प्रश्न फेल गेला तुमचा, तुम्ही नापास झाले. दुसऱ्या प्रश्नाला 5 मिनिटं आहे तुम्हाला, 5 मिनिटं. पण उत्तर तुम्हीच द्यायचंय बरं का. 5 मिनिटं आहे सगळ्यांना. इनेकरी चोपदार युद्धार. आयुष्यभर तुम्ही जेवढी इस्टेट कमवली त्या इस्टेटीचा तुम्ही उपभोग कधी घेणार? मिळाले हो. मग आता घ्या ना महिला मंडळ, तुम्ही कपाटातल्या सगळ्या साड्या नेसणार कधी? तू तर उद्या परवा जाण्याची शक्यता आहे. त्या साड्या नेसणार कधी तुम्ही? परत नीट ऐका. आपण बंगला बांधलाय, बंगल्याला पोर्च केलाय, पोर्च मध्ये झोपाळा केलाय, त्या झोपाळ्यात तुम्ही बसणार कधी? घरात स्विमिंग टँक केलाय आंघोळीला, हौद, त्याच्यात तुम्ही पोहणार कधी? आता बोला पटापटा. 50चे झालेत, झालेत का नाही? लबाड बनवू नका. 50चे, 50चे बोला, बोला. 50चे, 50चे झाले, बोला पटकन. शुगर आहे, बोला पटकन. शुगर आहे, बीपी आहे, एक झटका येऊन गेलाय, स्प्रिंग घालेल आहे, मूळव्याधाचा ठणका चालूच आहे, मुतखडा वळवळ करतोच आहे, झोपताना गोळ्यांचा डाबाचे, पालत व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी, काहींना जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना एक, पुन्हा उभं राहताना एक, काहींना बाथरूमला जातानाच गोळी, इकडं खालं तरच इकडं होतं, इकडं खात नाही, इकडं होत नाही. मग मला सांगा, एवढ्या तुमच्या शरीराची हाल आहेत, एवढे तुमच्याशी एक वाक्य ऐकायचं का? इंद्रिकेचं वाक्य आहे, शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. हे इंद्रिकेचे वाक्य दे, काल खरे आज खरे. पुढचं वाक्य ऐका, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. तुम्हाला वाटतंय आम्हाला लोक मानतात, हा आपल्याला झालेला भ्रम आहे. लोक बापाला उचलून आपतील, आपल्याला कशाला मानतील? लोक मानत विनत नाही. या जगातला प्रत्येक माणूस फक्त पैशावर प्रेम करतोय, माणसावर प्रेमच करत नाही लोक. तुमचं काय मत आहे? काहीच बोलल. प्रेमच कर. काही पोरं म्हणतात ती प्रियशी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालंय. ती प्रेमच करीत नाही, ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. प्रेम हा विषयच नाही. प्रेम करणारे ह्या जगात 3 जणच आहेत, आई वडील संत, आई वडील संत आणि भगवंत. हे 3 जणच प्रेम करू शकतात, आई वडील संत आणि भगवंत. बाकी ते सगळे लबाड. तुम्हाला वाटतंय तसं नाहीये, वाटतंय तसं नाहीये. आपण अज्ञानात आहे, ज्ञानात नाही. आपण अज्ञानात आहे, हे माझं आहे, मी नसलो तर कोण वाजवील, अज्ञान आहे. मी नसलो तर कोण चाल म्हणेन, अज्ञान आहे. माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अडचण काय? गडी येतो. माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तिकून येताना तुझ्या बापाला भिकारी करून आलाय, तो इकडं काय दिवाला? हे सगळं जग अज्ञानात आहे. परत दिलाय अज्ञानात, उलटे फिरायचं बरं का आपल्याला. आता ज्ञान आलं का सुख आलं, आणि अज्ञान आलं की दुःख आलं. आता आता लागला करंट तुम्हाला अभंगाचा. आता ह्या मापात राहिले का कळलं? आता तुम्हाला आणि मला सुख आहे नाहीच आहे, दुःख आहे मान्य आपल्याला. आता मी उलट फिरवतो तुम्हाला, दुःखाचे निर्माते भगवंत आहेत का आपण आहे? करेक्ट. दुःखाचे निर्माते आपण आहे. मग आपण जर चांगलं वागलं तर सुख येणार आहे, आणि वाईट वागलं तर दुःख. एक वाक्य सांग का, सगळ्याला माफी आहे, सगळ्याला माफी आहे, सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. नाही 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 नाही, थोडा हळूहळू का होईना पण कार्यक्रम यशस्वी होणार. नाही नाही नाही, तिथं वशिला. तुम्हीच उत्तर द्या ना मला. राम श्रीमंत आहे का रावण?
करेक्ट. नियमानं कुणी कोणाला मारायला पाहिजे? रावणानं रामाला मारायला पाहिजे. रावणाचा जर चांगला अभ्यास केला तर त्याच्याकडे संपत्ती आहे, सैन्य आहे, सगळं आहे. रामाकडे काहीच नाही, तरी रामाने रावण मारलाय. याचं कारण आहे, रामाची संपत्ती दैवी आहे आणि रावणाची संपत्ती आसुरी आहे. आणि आसुरी संपत्ती दैवी संपत्ती पुढे टिकत नाही. नाही नाही, राम रामच आहे आणि रावण रावणच आहे. आता याच्यात पुन्हा दोन मुद्दे आहेत. राम सत्वगुणी आहे, राम तमोगुणी आहे. रामाची संपत्ती दैवी आहे, रावणाची संपत्ती आसुरी आहे. तिसरा मुद्दा आहे, रामाचे विचार सात्विक आहेत, रावणाचे विचार तामस आहेत. त्याच्या डोक्यात दुसरा खटकाच नव्हता, मारणे आणि सीता पळवणे. आयुष्य त्याचं ह्या दोनच गोष्टीत गेलं. व त्यानं का कुठं देऊळ बांधलं असं काही नाही केलं. त्याच्या डोक्यात एवढीच खटकी होती, सीता मिळवणे, राम मारणे. आणि रामाच्या डोक्यात एवढीच शक्ती. म्हणून कधी सगळे जण तेव्हा कार्यकर्ते वगैरे नवीन नगर झाले, नगरसेवक सगळे, तुम्हाला लय महत्वाचं वाक्य आहे, अख्खं रामायण वाचा तुम्ही. रामाने युद्धामध्ये माणसाचा वापर केला नाही. अंडरलाईन करा बरं का, लय तुम्हाला तर लय महत्वाचं आहे, कार्यकर्त्यांना तर लय महत्वाचं आहे. रामचंद्राने जेवढी युद्ध केली त्या एकही युद्धात माणसाचा वापर केला नाही. ऐका नीट, जटायूचा वापर केलाय. पक्षी आहे, वानराचा वापर केलाय, प्राणी आहे. झाडाला बोलायला लावलंय, झाड तर निर्जीव आहे, पण माझी सीता कुठं आहे हे कुणाला विचारलं? झाडाला. पण राम, ए बरे बस ना खाली, रे तू खाली बस. साहेब खाली बसले तर तू उभा राहतो, म्हणजे तू व्हीआयपी किती आहे? जे बिचाऱ्याच्या ताब्यात अख्खा महाराष्ट्राची विधान परिषद आहे, ते खाली बसले आणि हा 350चा मोबाईल घेऊन उभा राहिला. आणि ज्या बिचाऱ्याला माग अख्खा महाराष्ट्र येतो ते बिचारे खाली बसले. विठाला बारीक आहे का? रामाने माणसांचा वापर का केला नाही? तर प्रभू रामचंद्रांची सायकोलॉजी इतकी चांगली होती, मानसशास्त्र तज्ञ होते ते. रामचंद्रांनी ओळखलं होतं, माणूस कधीही बदलू शकतो. त्याला 90 पाजली तरी तो उलटा होऊ शकतो. त्याला बोकड्याचं मटण चारलं तरी तो आपल्याला धोका देऊ शकतो. आणि त्याला जर 2-4 खंबे पाजले तर ते तिथं उडी हाणीत बसतील, आपली सीता रावणाकत राहील, माणूस नको. आणि हा सगळ्यांना अनुभव तुम्हाला मागच्या महिन्यात आला. फक्त तुम्ही झाकून ठुलाय, मी उघडा केला, एवढाच फरक. नाही तर तुमच्या 1.5 महिन्यातल्या प्रचाराचा अनुभव 3 पानं होतील, एवढं लिखाण आहे तुमच्याकडे. प्रत्येक रंगाची वेगळी क्वालिटी भेटली तुम्हाला. आणि तुम्हाला सगळं वाटायचं हे आपलेच आहेत. माणसं भासवतात म्हणून प्रभू रामचंद्रांनी माणूस वापरला नाही. त्याला माहिती बदललं, याच्या नादीच लागणं नको. ते वानर परवडली. पण आता ऐका उलट, प्रभू रामचंद्रांनी वानर वापरली, पण फायदा काय केला माहिती का? त्याच वानराला गावाचं ग्रामदैवत करून टाकलं. अभ्यास करा, त्याच वानराला गावाचं ग्रामदैवत करून टाकलं. मारुतीराया ग्रामदैवत नाहीये, मारुतीराया ग्राम रक्षक आहे. अख्खं गाव मारुतीच्या ताब्यात आहे. मग रामाची सेवा केलेला त्याग झाला, पण फळ चिरंजीव राहिलं. चिरंजीव म्हणून हनुमंतराया कोण आहेत? चिरंजीव आहेत. आणि गावाचा रक्षक आहे. अख्खं गाव कोणाच्या ताब्यात आहे? हनुमंताच्या आहे. ज्ञान आलं की देव येणार. आता आपल्याला ज्ञान का येत नाही? आता लागला करंट तुम्हाला. आता हे शिंदे साहेब आहेत, यांच्यामध्ये आज ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला ना,
त्यांचं सगळ्यात महत्वाचं कौतुक केलं पाहिजे मला, की फक्त साहेबांवर असणारं प्रेम आणि त्यांच्यावर असणारी निष्ठा म्हणून एवढा कार्यक्रम. कोणाला वेळ आहे का मंडप ठोकान माणसं गोळा करा? आत्ताच्या काळात मडक फुटेपोत नदीवरून लोक घरी निघतात. मडक्यावर दगड हाणला का माणसं आता पेटलं. चला, एका दिवसात लोक 30 लग्न करतात. राम राम. 4 10 करतात एका दिवसात. शिवला का नाही शिवला तरी मी येऊनच गेलोय, म्हणजे मी आलो काय माणसं. पण ह्या माणसाने एवढं सुंदर नियोजन शिंदे साहेबांच्या अभिष्टचिंतनाचं केलं. मी तर असं म्हणेल साहेबांचा 100वा सुद्धा आपल्याकडून व्हावा. आणि आपल्याला शिंदे साहेब मोठे नाही आहेत, शिंदे साहेबांवर संस्कार करणारे आई वडील मोठे आहेत. आई आहेत ना, आई आहेत, आई मोठे आहेत. आणि एवढा 16 लेकराचा पाहिल्यावर आज त्या मातेचं जे हृदय भरून येईल तो सगळ्यांना मिळालेला आशीर्वाद आहे. आता त्या मातेला हे दिवस चांगले पाहण्याची वेळ का आली? उत्तर ऐका. काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गायीची सेवा, दरवाज्यातल्या अतिथीची सेवा, भगवंतावर श्रद्धा आणि प्रत्येकाला समान पाहण्याची दृष्टी म्हणून हे दिवस आहे. आजीबाई इतक्या ठणठणीत काय आहे माहिती का? त्यांच्या नाताला चष्मा असेल आहे त्या आहे, पण त्या ठणठणीत का? उत्तर पांढऱ्या पिशी नाही, तांबड्या पिशी नाही, पिशीच नाही आजीला. नाही तर आता असा दणका उठलाय, ऍडमिट केला, पांढऱ्या कमी झाल्या तांबड्या काढा, तांबड्या भरा पांढऱ्या काढा, दोन्ही काढा उचला त्याला. मग आजीला तांबड्याही नाही पांढऱ्याही नाही का माहितीये का? काळ्या आईची सेवा, 2 गोठ्यातल्या गायीची सेवा, 3 दरवाजातल्या हातीची सेवा. गरीब जरी असला तरी चहा पाणी घेतल्याशिवाय जाणार नाही. ही जुन्या लोकांची परंपरा होती. त्यांना जेवण होणारच, साधा असेल पण जेवणाच्या वेळेला जेवण होणार आणि चहाच्या वेळेला चहा होणार. आणि भगवंतावर श्रद्धा म्हणून आपल्या परिसराचं नाव नकाशात नेऊन ठेवणारा सुपुत्र दिला. आपल्या माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा झाला ना, आपल्या लोकांचा ऊर भरून आला पाहिजे. आता तुमच्या आपल्या या सगळ्या परिसराची राजकारणामध्ये एक उंची शिंदे साहेबांनी गाठवली. आणि चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणायला का पैसे लागतात? पण आपले विचारच इतके भिकारी नाही, मन पापी आपली. हे काय हे काय हे काय चांगल्याला चांगलं म्हणा ना. ती माता चांगली आहेत, संस्कार करणारे वडील चांगले आहेत, म्हणून परिसराचं नाव उंचावणारे सुपुत्र चांगले आहेत. आणि आपल्या लोकांचे काही दरिद्री विचार. गाडी घेतली ना हप्त्यावर घेतली असेल, काय मुळ्यात दुखत का तुझं? हा म्हणायला काय तुला अडचण काय नाही. आणि जोपर्यंत तुम्ही तुमची मन निर्मळ करीत नाहीत तोपर्यंत तुम्ही सुखी होऊ शकत नाही. मन निर्मळ ठेवा, काय फरक पडतोय? आता हे शरीर आहे, या गावचा पोलीस पाटील मन आहे, मन. या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, आणि ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे, आणि अख्खं गाव त्याच्या ताब्यात आहे. कोणच्या? बडा बोला, कोणाच्या ताब्यात आहे? इकडे लक्ष द्या. कोणाच्या? मनाच्या. आणि तो थोडा नादी आहे. कोण? मन. आणि त्याला एक प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण रे? प्रियशी म्हणजे कोण? गर्लफ्रेंड. तुला आहे का गर्लफ्रेंड? नाही, प्रयत्न चालू आहे. बर, एवढंच. त्याला एक प्रियशी आहे, आणि त्या प्रियशीचं नाव घोटाळ्यावर का लय भारी. काय का इश गाव कोणत्या ताब्यात आहे? मनाच्या. आणि मनाच्या ताब्यात अख्खं शरीर आहे, आणि तो थोडा नादी आहे. त्याला एक प्रियशी आहे. कोणला? मनाला. आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. इच्छा आणि मन दोघांचं एकमेकावर प्रेम आहे. करेक्ट. हा पडलाय तिच्या प्रेमात, ती पडली याच्या प्रेमात, आणि दोघांनी केलाय आपला तमाशा. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती झडपी पंचायत समिती होऊ दे.
मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती टाइम टेबल येऊ दे. मन म्हणतंय व्यायाम कर, इच्छा म्हणती थंडी वाजली झोपून घे. दोघांनी केलाय आपला तमाशा. खरंय का खोट आहे? आणि तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण? मन. आता तिला बाळ होईल का? उत्तर द्या. नाही. तिला बसला धोका. कोण? म्हणा कोण? सगळ्या मुली उत्तर द्या कीर्तनातले. पोरीनो, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, तिला मुलं धोका देत नाही. मुलं कधीच धोका देत नाही. पोरं धोका देत नाही. त्यांच्या बाजूने मी आहे. पोरं धोका देत नाही. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? मिळाली तर धोका देते ना. इथं रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसना. म्हणजे पोरीनं तुम्हाला बसला धोका. तुम्ही देत नाही पोरं धोका, पण समजा दिलाच तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, भावाला तर वाराच लागू देत नाही, मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे मैत्रिणीला. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. कोण? मोहम्मद कीर्तन, इच्छा. आणि तिच्या मैत्रिणीचं नाव माहितीये काय आहे? माया. आता डोकं घाजवा. माया. आणि हा सगळा तमाशा कोणचा आहे? माया. हे बा, कोण कुणाचा बाप नाही, कोण कुणाशी बायको नाही, कोण कुणाचं नाही. काय म्हणणं आहे तुमचं? आता हे मुलगा मला आहे, काय माझ्या पोराचा माझा संबंध आहे? काहीच नाही. मी फक्त त्याचा बाप आहे. त्याचं नशीब वेगळे, संचित वेगळे, क्रियामान वेगळे, प्रारब्ध वेगळे, भांगाची स्टाईल वेगळे, बोलण्याची स्टाईल वेगळे, कर्म वेगळं, येणं वेगळं, जाणं वेगळं. फक्त तो बर्बाद होऊ नये म्हणून त्याला चांगलं वागायला शिकवणं हे माझं काम आहे. माझं एवढंच काम आहे. तो उद्या मी कमवलेली इष्ट टिकू शकतो, किंवा सासरवाडीला राहायला जाऊ शकतो. त्याला काय? किंवा एखाद्या दिवशी लाईट बंद करून माझा गेम करू शकतो. पोर काय तो? तुम्ही परत नीट ऐका. पण एक होईल, त्याला जर मी चांगलं शिकवलं तर तो वाया जाणार नाही. आणि तो वाया जाऊ नये याच्यासाठी चांगलं शिकवणं एवढीच माझी जबाबदारी. तो डॉक्टर व्हावा त्याचा प्रश्न आहे, तो इंजिनियर व्हावा त्याच्या बुद्धीचा प्रश्न आहे, तो आरोपी व्हावा त्याच्या कर्माचा प्रश्न आहे. पण त्याला चांगलं बनवणं एवढंच माझं काम आहे. आणि आपण नेमके बसलेली सगळी माणसं मुलगा आणि मुलगी बनवण्यात फेल गेलो. फक्त पैसेच कमवून ठेवले आपण फक्त गाड्या घेतल्या, बंगले बांधले, जमीन लेवल केल्या, पैसे कमवले. पण ज्यांच्यासाठी कमवले त्यांना आपण बनवू शकलो नाही. हा आपला पराजय आहे. कीर्तनात बसलेले 80% लोक मुलं बाळ बनवण्यात फेल आहेत. तुम्ही काहीच बोला. उलटे आपले आई वडील यशस्वी ठरले. उदाहरणार्थ शिंदे साहेब आहेत, उदाहरणार्थ नगराध्यक्ष आहेत, उदाहरणार्थ सगळे नगरसेवक आहेत, उदाहरणार्थ आजच्या कार्यक्रमाचे सगळे आयोजक आहेत. यांना बनवण्यामध्ये त्यांचे आई वडील यशस्वी ठरले. गरिबी होती मान्य आहे, गरिबी होती मान्य आहे, पण गरिबीवर मात करून कुलाचं नाव वाढवणारी मुलं बनवणं याच्यात ते यशस्वी झाले. आणि आपण पैसा अडका सगळं आहे, पण तुम्ही मी नालायक पोरांचे बाप झालो. हा सगळ्यात मोठा पर्याय आहे. एवढीच अशी एवढीच मिसळून नाही, फिसळून नाही, 90 आणता एवढंच. फुल पेलं, 4 जण टाईट झाले आणि मोटरसायकल बसले. चौथं कुठं बसला असेल बघा ना, कॅरेजवर तांगड्या फाक्यानं. चाललं एवढत, धडाकलं, दोन्ही बॉल सटकले, मिळालं. आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी डाव्याला? अरे डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठं आहे? काय त्याला? आपण फेल गेलेली माणसं आहेत आणि आपले आई वडील यशस्वी झालेली माणसं आहेत. तुमचं काय मत आहे? आणि हा सगळा तमाशा कोणी केला? माया बिगने भ्रमला करे म्हणता मी मागे करे, म्हणता मी
बंधू सोया रे तिला बसला धोका.